अस्सलाम वालेकुम नाजरीन, मैं जमील अहमद शेख काविश जमील न्यूज़ में आपका खैर मकदम करता हूँ। अकोला ज़िला के राशन कार्ड होल्डर के बीच बहुत सारी गलतफहमियां पैदा हो गई है। इसी की सच्चाई जानने के लिए हमारे रिपोर्टर्स रोशन दुंगे और शेख लुकमान ने ज़िला पुरवठा अधिकारी से मुलाकात की और उनसे बात की और जानने की कोशिश की कि ज़िला के राशन कार्ड होल्डर के लिए हुकूमत की तरफ से क्या सहूलत दी जा रही है। इसी के साथ जिनके पास राशन कार्ड नहीं है उनके लिए हुकूमत ने क्या रास्ता निकाला है, ये भी जानने की कोशिश की है। आइए देखते हैं जिला के पुरवठा अधिकारी ने इस ताल्लुक से क्या मालूमात दी है। महाराष्ट्र शासन अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने सर्व कार्ड धारकांना अन्नधान्याचे वाटप सुरू आहे। अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, केसरी, एपीएल धारक हे जे ऑनलाईन नियमित कार्ड धारक आहेत त्यांना नेहमीच्या दराप्रमाणे 3 रुपये किलो गहू व 2 रुपये किलो 3 रुपये किलो चावल, 2 रुपये किलो गहू या दराने वितरण एप्रिल महिन्याचं संपलेलं आहे। मे महिन्याचं वितरण आता 1 मे पासून सुरू होईल। तसेच अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांनाच 5 किलो प्रति व्यक्ती हे पंतप्रधान गरीब योजनेअंतर्गत वितरित करण्यात येते। तसेच शासनाने आता ज्या नागरिकांकडे केसरी कार्ड आहे ते एनपीएस मध्ये असो किंवा सायलेंट आरसी असो किंवा जुनं जरी कार्ड असलं, फक्त त्याची नोंद ही राष्ट्रभाग दुकानदाराच्या रजिस्टरला निवडला असली पाहिजे। त्या सर्व रेशन कार्ड धारकांना 1 मे पासून 8 रुपये किलो गहू व 12 रुपये किलो तांदूळ प्रति व्यक्ती 5 किलो या दराने मिळणार आहे। 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ। तर म्हणून माझे सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की त्यांनी घाई गर्दी करू नये। सर्वांना जे कार्ड धारक आहेत त्यांना आम्ही रेशन देत आहोत। ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, आमच्या काही असे लक्षात आलेले आहे की तो फॉर्म जो आहे फॉर्म व्हायरल झालेला आहे। हा व्हायरल झालेला फॉर्म हा फेक आहे, त्याच्यामध्ये शासनाचा अधिकृत नाही। त्यामुळे कोणी त्याच्याबद्दल असं गैरसमज करून घेऊ नये। कोणताही जर आपल्याकडे मध्यस्थी आला तर त्यांना असं सांगावं आम्ही आमच्या ऑफिस मध्ये करून घेईल। सध्या परिस्थितीमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाने फक्त 2% उपस्थिती ठेवलेली आहे। त्यामुळे सध्या कर्मचारी वर्ग असल्यामुळे आणि हे जे ऑनलाईनचं जे काम आहे ते काम स्लो आहे। त्याच्यामुळे कोणाचे नाव कमी करणे, नाव टाकणे, नवीन रेशन कार्ड देणे हे तूर्त थांबवण्यात आलेलं आहे। त्यामुळे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरणाचं काम आम्ही वेगानं करत आहोत।